श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, नंदी ब्राह्मणाचे गुरुभक्तीपर कवित्व सर्वश्रुत आहे. त्याच सारख्याच आणखी एक कवी श्रीगुरूंचा शिष्य झाला असे मी ऐकले आहे. ती कथा सांगाल काय? सिद्ध म्हणाला, श्रीगुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते. एके दिवशी हिप्परगी गावातील एका भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले. त्यांची पूजा केली. त्यांच्या आगमन प्रित्यर्थ मोठा समारंभ केला. गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले. त्या गावात कल्लेश्वराचे मंदिर होते. नरहरी नावाचा एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत असे. तो शिवभक्त होता. तो उत्तम कवित्व करायचा. नित्यनेमाने कल्लेश्वराची पूजा करायचा. शिवस्तुतीपर नित्य 5 कवणी करायचा. तो कल्लेश्वरा वाचून अन्य कोणालाही मानित नसे. श्रीगुरू हिप्परगीत आले तेव्हा लोक नरहरीला म्हणाले, तू स्वामींचे दर्शन घे. ते ईश्वरी अवतारच आहेत. तुझे कवित्व विख्यात आहे. त्यांनाही काव्याची आवड आहे. तू त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्यरचना करून त्यांना ऐकव. नरहरी म्हणाला, माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे. मी मनुष्याची स्तुती करणार नाही. ते ऐकून लोक नाराज झाले. त्या दिवशी नरहरी कल्लेश्वराची पूजा करीत असताना त्याला सहजच निद्रा आली. आता आपण पूजन करीत आहोत, नंतर शिवस्तवन करायचे आहे हे भान असूनही तो झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले. त्यात कल्लेश्वराच्या लिंगस्थानी श्रीगुरू बसलेले असून आपण त्यांची पूजा करीत आहोत असे दृश्य दिसले. स्वप्नामध्ये श्रीगुरू त्याला म्हणाले, तू कल्लेश्वराचा भक्त आहेस ना, मग माझी पूजा का करतो? तो काहीच बोलला नाही. त्याने श्रीगुरूंची षोडशोपचारे पूजा केली. या स्वप्नाने नरहरीला जाग आली. तो ज्ञानी होता. श्रीगुरू व शिव एकरूप आहेत याची त्याला खूण पटली. कल्लेश्वराचे पूजन करून तो त्वरेने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला. त्यांचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. प्रपंच मायेने वेढल्यामुळे मी आंधळा झालो होतो. आपले स्वरूप ओळखू शकलो नाही. कल्लेश्वर आणि तुम्ही एकच रूप आहात. आता तुम्हीच माझे गुरु. तुम्हीच सारं सर्वस्व. माझ्यावर कृपा करा. त्याने श्रीगुरूंची अपार स्तुती केली. श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, नरहरी, तू माझी नित्य निंदा करायचास, मग आज हा भक्तिभाव कसा बरं उपजला? त्याने आपले स्वप्न सांगितले व म्हणाला, स्वामी, तुमची भेट झाली हे कल्लेश्वराच्या सेवेचंच पुण्यफल आहे. तुमच्या दर्शनाने मन स्थिर झाले. मला आपला शिष्य करून घ्या. श्रीगुरूंनी वस्त्र देऊन त्याचा गौरव केला व म्हणाले, नरहरी, मी आणि कल्लेश्वर एकच आहोत, म्हणून तू गावात राहून कल्लेश्वराचीच सेवा कर. नरहरी म्हणाला, गुरुदेव, तुम्हाला सोडून कल्लेश्वराची काय पूजा करू? मी तुमचे चरण कदापिही सोडणार नाही. त्याचा मनोभाव जाणून श्रीगुरूंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. त्याला घेऊन ते गाणगापुरास आले. नरहरीने श्रीगुरूंची खूप सेवा केली. गुरुभक्तीपर अनेक वर्षे कवने केली. अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या 2 कवींनी श्रीगुरूंची अखंड सेवाभक्ती केली. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्रीगुरू म्हणजे कल्पतरू. त्यांच्या प्रसन्नतेने भक्तांचे जीवन सफल होते.